हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वहिवाट या चित्रपटाची टीम मी तुमच्या भेटीला आणली आहे. 7 फेब्रुवारीला हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. स्वागत करूया या सिनेमाच्या संपूर्ण टीमचं. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. जसं मी म्हणाले की निसर्ग आणि डेव्हलपमेंट या दोघांमधला हा लढा आहे. बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मला सांगा, कसे आहात सर? कसे आहात राज सर? सुंदर. नमस्कार. बरं, मला कळलंय की हे घरातलंच आहे हा चित्रपट, तर बरंच काय काय मला जाणून घ्यायचं. सर, तुमच्यापासून सुरुवात करते. कॅप्टन ऑफ द शिप आहात तुम्ही, डॉक्टर संजय तोडकर या सिनेमाचे डिरेक्टर आहात. कधीपासून सुरुवात झाली आहे नेमकी वहिवाटची? साधारणपणे 2-2.5 वर्षापूर्वीपासून सुरुवात झाली. जुळवजुळव आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी सुरू केली आणि आता ते पूर्ण होते. ह्या 7 फेब्रुवारीला पिक्चर रिलीज होईल ना, त्यावेळी ती पूर्ण होईल असं अगदी भेटीला येतो. येस. आणि सरांबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे तर कोल्हापूरमधल्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर आहेत, शिकवतात ते. तर एक म्हणजे आपण आपलं क्षेत्र एका साईडला आणि सिनेमा एका साईडला, 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ही आवड कधी निर्माण झाली चित्रपटाची? चित्रपटाची आवड लहानपणापासून झाली. त्याचं कारण असं झालं की ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी हे आम्हाला शिकवायला होते शाळेत. त्यांचं शिकवणं आम्हाला आवडायचं, त्यांचे तास आम्ही चुकवायचे नाही. मग हळूहळू त्यांच्याशी ओळख झाली. मग त्यांनी नाटकात घेतलं. नाटकानंतर गव्हर्नमेंटचा एक पिक्चर आला, बाल शिवाजी, बालचित्र समिती, भारत सरकार. तर त्यामध्ये मला त्यांच्यामुळं संधी मिळाली काम करायची. आणखीन मग त्यानंतर व्ही शांतारामजी आणि त्यानंतर भालजी पेंढारकर ह्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. मग मला अधिक रुची वाढायला लागली आणि मग हळूहळू खेच लागलो या क्षेत्राकडे. खूप मस्त. आणि राज, तुमची ओळख करून द्यायची म्हणजे वन विभागामध्ये तुम्ही काम करता आणि पर्यावरण संवर्धन हा विषय आहे चित्रपटात, म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. सो गव्हर्नमेंटची नोकरी म्हणजे आत्ता सगळ्यांची स्वप्न असतात गव्हर्नमेंटची नोकरी मिळवावी, हे सांभाळून तुम्ही अभिनय करताय. खरं तर हॅट्स ऑफ त्याच्यासाठी. अभिनयाची आवड आधीपासूनच आहे? हो आहे, अगोदरपासूनच आहे. मी ज्यावेळेला कॉलेजला होतो, राजाराम कॉलेजला होतो, आणि त्याच वेळेला मी ड्रॅमॅटिक्सला नाट्यशास्त्र विभाग शिवाजी युनिव्हर्सिटीला तिथे तो डिप्लोमाचा कोर्स त्यावेळेला सुरू झाला होता. तर त्यावेळेला सर शिकवत होते आणि त्या ओढीने आम्ही सरांशी जोडले गेलो. एवढ्या वर्षाचा तो प्रवास आहे, सहवास आहे सरांचा. त्यावेळेला पण आम्ही करायचो आणि हे कदाचित त्यातूनच शिजलं असेल की आम्ही त्यावेळेला आम्ही एक एकांकिका केली होती की माझ्या प्रिय मित्रास नावाने, आणि ती देवेंद्र फेम त्यांची ती एकांकिका होती. आणि ती एकांकिका अख्ख्या कोल्हापूर, सातारा ह्या परिसरात खूप गाजली होती. त्यावेळेला मला ते बेस्ट ॲक्टरचं त्यावेळेला प्राईज पण मिळालं होतं. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा असतात त्यामध्ये. पण दरम्यानच्या काळात मी ह्याच्यातून बॅकआउट झालो आणि नोकरीमध्ये दाखल झालो, वन विभागात दाखल झालो. नंतर बरीच वर्ष ह्या क्षेत्राशी पूर्ण अनभिज्ञ होतं. म्हणजे अगदी लांबच होता, खूपच लांब, म्हणजे माहीतच नाही. असंच एक दिवस ठरलं की असंच मनात आलं की एक गेट टुगेदर करू आपल्या बॅचचं, 2000च्या बॅचचं, नाट्यशास्त्र विभागाचं. मग ठीक आहे म्हटलं, आपण करू शकतो. आणि मग त्यावेळेला मी अरेंज केलं, पन्हाळ्याला आमच्या फॉरेस्टच्या रेस्ट हाऊसला अरेंज केलं. मग सगळे आले, अगदी आवडीने सगळी लोक आले. आणि त्यावेळेस जुने आजी माझी सगळे विद्यार्थी होते. त्यातले ज्यावेळेला आम्ही सगळ्यांना भेटलो, ते सगळी लोक अगदी चांगल्या चांगल्या पोस्टला, कोण प्राध्यापक होता, कोणी प्रायव्हेटमध्ये काम करत होतं, कोणी सोशलमध्ये काम करत होतं. अशी सगळीच लोक आपापल्या क्षेत्रात अगदी रमलेली होती. काही लोक ॲक्च्युली सरांसारखी लोक किंवा जी कोल्हापुरातली आहेत ते अगदीच नाटकाशी अजूनही कनेक्टेड आहेत. अशी लोक, मग ती भेटल्यानंतर बरं वाटलं जरा, असं आपली जुनी लोक भेटली. मग त्यातून ठरलं की नाही, आता काहीतरी करूया आपण. करूया तर काय करायचं, नाटक करायचं ठरलं. आता शेवटी नाटकवेडी लोक कोल्हापुरात आहेत, त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण नाटकच करायचं. पण ते मला काही शक्य नव्हतं की नोकरीतून नाटकासाठी वेळ आपण देऊ शकत नाही, कारण ती कंडिशन असे की तिथं उपस्थितच राहायला पाहिजे तालमीन हे ना, आपल्याला ते शक्य नाही. मग त्यावेळेला तो विषय अगदी संपलेला होता. मग नंतर सर आणि त्यांची सरांची टीम बसली आणि त्यांनी ठरवलं की अरे आपण असं करूया, पिक्चर करायचं.
मग मला एक दिवस फोन आला सरांचा की असं असं आहे, एक स्क्रिप्ट आहे निसर्गाच्या वर आहे ती स्क्रिप्ट आणि तुझ्या कामाशी निगडीत आहे आणि ते तू चांगलं करू शकतोस. म्हटलं सर मी इतके वर्ष आता त्या क्षेत्राशी जुळलेलो नाही, म्हणजे मला त्यात काहीच माहीत नाही. मी फक्त लाईट्स नाटकात त्या बघितल्या होत्या, चित्रपटसृष्टीत यायचं वेगळाच कॅनव्हास आहे, कसं ह्याच्याशी जोडलं जाईल मला माहीत नव्हतं. सर म्हटले तू फक्त हो म्हण. मग मला मी त्यावेळी मुंबईतच होतो, मला फोन केला सरांनी, तू ये एक दिवस आपण बसू आणि चर्चा करू प्राथमिक आणि नंतर ठरवतो. मग मी गेलो सरांशी भेटलो. मग सरांनी म्हटलं ठीक आहे, नाही आता आपण करू, तू स्क्रिप्ट वाचून घे. स्क्रिप्ट रेडी होती तेव्हा? स्क्रिप्ट रेडी होती. आणि नंतर मग स्क्रिप्ट रिडिंग केल्यानंतर मग थोडंसं कॉन्फिडन्स आलं की अरे नाही खरंच निसर्गाच्या समतोल राखणारा हा मूवी होईल. म्हणून म्हटलं ठीक आहे सर करूया. पण मी पण थोडा वेळ घेतला, कारण मी गव्हर्नमेंटमध्ये काम करतो आहे ॲज अ ऑफिसर म्हणून. त्यावेळेला माझ्याकडे खूप जबाबदारी असतात. मग समजा डिपार्टमेंटला विश्वासात घेऊन करायला पाहिजे. मग डिपार्टमेंटच्या निगडीतच मूवी असल्यामुळं मला शेवटी रजा घेणं ह्या सगळ्या गोष्टी खूप बंधनकारक होत्या. मग त्या मी केल्या. डिपार्टमेंटने पण सपोर्ट केला? डिपार्टमेंटने पण सपोर्ट केला. आणि त्यावेळेच्या ज्यावेळेला मी त्या पोस्टला होतो मुंबईमध्ये, तिथे पण माझ्या सिनियर्सनी म्हटलं ठीक आहे गो हेड, चांगलं काम करतोय सर कर, आणि छंद जोपासायलाच पाहिजे असं. बरोबर आहे. पण मला एक आमच्या सरांनी सांगितलं होतं की तुम्ही जे काही तुमचं छंद जोपासा त्यामध्ये तुमचा हेतू चांगला असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून मी स्वीकारलं आणि आज इथपर्यंत आले. आता चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. इथपर्यंतचा प्रवास आहे आतापर्यंतचा. या प्रवासातला गाळलेली जागा भरतो फक्त. माझे एक गुरु होते विजय पवार, तर त्यांचं एक स्वप्न हे अधुरं राहिलं होतं हा पिक्चर करण्याचं. तर लेखक म्हणून ते आहेत विजय पवार सर, वहिवाट ह्या स्क्रिप्टची. मग ज्यावेळी आम्ही एकत्र आलो आणि नाटक काय होऊ शकलं नाही म्हणून सगळे पांगापांग झाले. आणि त्यानंतर बरेच दिवसांनी आणखीन त्यांच्यातले लीडर जे होते ते खुदा म्हणून, त्यांनी एकत्र सगळ्यांना बोलवलं होतं पुन्हा. आणि मलाही बोललो, म्हटलं सर तुम्ही जर काय ह्यात याल तर हे होऊ शकेल, पुन्हा आम्ही एकत्र राहू, काही क्षण काही जगू शकू. अर्थात भावनिक नातं सगळं होतंच एकमेकाशी. सो म्हटलं करूया. मग ही स्क्रिप्ट आमच्या सरांचं अधुरं स्वप्न राहिलं होतं, ते पूर्ण करायला म्हणजे इच्छा होती, काहीतरी करायचं असं डोक्याचं. मग ही टीम असं वाटतं तर ह्या टीमला घेऊन करूया असा विषय झाला. मग अर्थात सरांचं कामच संवर्धन असल्यामुळं, निसर्ग संवर्धन असल्यामुळं विषय पण माझा जवळ जाणार होता. आणि अल्केमिस्ट नावाचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं, त्यामुळे मी फार भारून गेलो त्यावेळी की काही झालं तर करूयाच. ही स्क्रिप्ट आणि त्याचं मला साम्य वाटलं. ह्या प्रेरणेनं मी यांना रिक्वेस्ट केली, सर असं काम करताय काय. आता त्याने हक्काने बोललो, आता या मुलाखतीसाठी सर अन्यथा माझा हक्क आहे, त्यामुळे मी तेच विचारणार होते. तर मग त्यांनी सुद्धा प्रोसिजर सगळा पूर्ण केला आणि मग नंतर होकार दिला, त्यामुळे अधिक कामाला गती आली. वा, खूप मस्त. आणि होम मिनिस्टर तुमच्या या चित्रपटामध्ये आहेत. पण मला जरा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल. मगाशी सर बोलताना म्हणाले की रेकीसाठी अनेक ठिकाणी फिरावं लागलं या चित्रपटाच्या. खरं तर प्रोफेसर असणं आणि एक चित्रपट डिरेक्ट करणं, मी बोलले पटकन, पण खूप मेहनत आहे त्याच्या मागे आणि तुम्ही ती सगळी जवळनं अनुभवली आहे. मला हा प्रवास तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, कारण लोकेशन चेक करताना उष्माघात झाला होता, तुम्ही मला मगाशी म्हणालात. हा प्रवास नेमका कसा होता तुमच्याकडनं ऐकायला आवडेल मला. ॲक्च्युली या सगळ्यांचं गेट टुगेदर झालं तेव्हा ते गेलेले होते, सर म्हणून तिथे गेलेले, आणि त्यांनी सांगितलेलं मी पाठीशी आहे, तुम्ही पुढे होऊन करा. त्यामुळे तो विषय तिथं संपला होता. पण पुन्हा एकदा सगळेजण एकत्र जमले आणि सर तुम्ही लीड घ्या असं जेव्हा बोलणं झालं, तेव्हा खरं तर लग्नानंतर आम्ही दोघांनी मिळून ती वहिवाटची स्क्रिप्ट वाचली होती आणि ती तेव्हा आवडलेली. विजय पवार सरांचं पण ते स्वप्न होतं. 1-2 वेळा त्यांनी प्रयत्न केला पण ते पूर्ण होऊ शकलं नव्हतं. आणि जेव्हा ही सगळे विद्यार्थी मंडळी एकत्र आली तेव्हा एक सर म्हणून काय असतं की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्क्रीन मिळावी किंवा सगळ्यांना घेऊन काहीतरी प्रोजेक्ट करता यावा, हा एक हेतू असतो. त्याच्यामुळे वहिवाटची स्क्रिप्ट पुन्हा आमच्या नजरेसमोर तरळली आणि मग त्याच्यावर काम सुरू झालं. या सगळ्यांनी पण त्याला संमती दिली
आणि एका धनगर पाड्याची ती गोष्ट असल्यामुळे डोंगर वस्तीमध्ये फिरणं हे अपरिहार्य होतं. पण उन्हातानातून फिरल्यामुळं स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष केलं त्यांनी, ही माझी छोटीशी तक्रार आहे. पण त्यामुळे उष्माघात झाला आणि ॲक्च्युली मुहूर्त ठरलेला होता, अक्षय तृतीयेचा मुहूर्त आम्ही धरलेला होता आणि त्याच्या आधी 4 दिवस इतके आजारी पडले की ॲडमिट करण्याशिवाय पर्याय नव्हता. ॲक्च्युली आपल्यामुळं ते काही शेड्यूल हालायला नको अशी त्यांची इच्छा होती. मग ॲडमिट केलं, डॉक्टरांशी बोललो तिथे, म्हणजे ICUमध्ये असताना सुद्धा ते अल्केमिस्ट पुस्तक वाचत होते आणि आजूबाजूच्या पेशंटचं निरीक्षण अशासाठी करत होते की वेगवेगळ्या खेडेगावातून आलेले लोक आजूबाजूला पेशंट होते ना, तर त्यांची कुणाची कशी स्टाईल आहे, कसे बोलतात, हे सगळं निरीक्षण, म्हणजे त्याही काळामध्ये त्यांचं निरीक्षण आणि चित्रपटाच्या दृष्टीनं काम सुरूच होतं. आणि खरं सांगायचं तर काही जणांचा विरोध होता, म्हणजे ते ICUमध्ये होते पण बाहेर मला फेस करावं लागत होतं की हे सगळं झालं कशामुळं, मग त्याचा अट्टाहास धरणं गरजेचं आहे का, आता सगळं पुढे ढकला. आणि अशा पद्धतीनं चर्चा चालू असताना माझं राज सरांशी बोलणं झालं. त्यांनीही मला हेच सांगितलं की सरांची तब्येत जोपर्यंत बरी वाटत नाही तोपर्यंत आपण हा प्रोजेक्ट थांबूया मॅडम. पण मला माहिती होतं की त्यांच्यासाठी काम हेच औषध आहे, टॉनिक आहे. आणि मग एकदा घरी जमलेलो, माझे वडील पण आले होते आणि हे पण सगळे आलेले, आणि चित्रपट करायचा की नाही, काम आता थांबणार, अशा चर्चा बऱ्यापैकी कोल्हापुरामध्ये सुरू होत्या. पण यांनी मला पूर्ण निर्णय माझ्यावरती सोपवला होता की तुम्ही सांगितलं मॅडम तर काम स्टार्ट करू, अदरवाईज आपण अगदी वर्ष लागलं तरी थांबायला आमची तयारी आहे. पण माझंही म्हणणं तेच होतं, माझ्या वडिलांचं पण म्हणणं तेच होतं की कामात असतील तर ते लवकर बरे होतील. आणि त्यामुळे मग वहिवाटचा प्रवास, म्हणजे मला सांगावंसं वाटेल की वहिवाट म्हणजे खरं तर मळलेली पायवाट असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. पण या वहिवाटचा प्रवास मात्र वहिवाटीसारखा सोपा नव्हता, तो संघर्षमय होता. ऍब्सोल्युटली. आणि तो संघर्ष कोणालाच चुकला नाही. बरोबर. पण सर कुठून येते ही जिद्द, कुठून आली त्यावेळी या चित्रपटासाठीचं ते इन्स्पिरेशन? काय शेवटी आता माहिती नाही, पण त्यावेळी ते घडून गेलं की मुलं सगळे ज्या जिद्दीनं तयार झाली करूया. आणि एक मग तिने म्हटलं की आपली मुलं बरोबर आहेत ना, इतक्या वर्षांनी भेटतो आम्ही, जवळजवळ 20 वर्ष गॅप होता मध्ये, पुन्हा भेटलो होतो. आणि सगळ्यांचा उत्साह बघून मला वाटलं येस करूया, काय वाटेल ते होते करूया, असं झालं. आणखीन हे वाद पण चालू झाले होते एकमेकात, पण ज्यांना नको नकार होता ना त्यांचंही प्रेम असल्यामुळे नको नको म्हणत होते ते. मग मी म्हणतो नाही करूया. आणि जो विश्वास हिने दाखवला, मला म्हणाली बघा तब्येत सांभाळ करणं असेल तर करा, की काळजीपोटीच ते पण नको म्हणत होते की सरांना अजून काही व्हायला नको, अशा दृष्टीनं त्यांचं प्रेमच होतं ते. पण कुठेतरी एक निर्णय घेणं गरजेचं होतं. आपल्यासाठी एक पूर्ण युनिट राबतंय, सगळ्यांची तयारी झाली आहे आणि अशावेळी आपल्यामुळे ते काम थांबू नये ही कुठल्याही एका प्रामाणिक कलाकाराची इच्छा असते, तीच त्यांची होती. त्याच्यामुळे त्याला सपोर्ट करणं, म्हणजे नुसतीच मी अर्धांगिनी नाही आहे तर कलेच्या क्षेत्रात मीही असल्यामुळे त्या इच्छेला त्यांच्या सपोर्ट करणं माझं कर्तव्य होतं, तेवढंच मी केलं, बाकी काही नाही. संजय सर, पण आत्ताच्या ट्रेलरमध्ये कलाकार दिसत आहेत, यांना तुम्ही कुठून शोधलंय सगळ्यांना? ते सगळेच माझे विद्यार्थी, बॅचचे एका बॅचचे विद्यार्थी, यांची जी बॅच होती ना त्या बॅचचे सगळे विद्यार्थी आहेत. मग फक्त सिनियर लोक जे आहेत ना ते त्या गावातले, जिथं आम्ही शूटिंग केलं त्या गावातले लोक आहेत. त्या ज्यांना आवड आहे त्यांना तिथे घेतलेलं आहे, इन करून घेतलं त्यामध्ये. पण मुलं जे सगळे आहेत ना ते यांच्या बॅचेच आहेत, पण त्यांच्या पर्सनॅलिटीला शोभला असं ते रोल दिले गेले. येस. आणि मजा आली. राज सर, पण कसं हे कॅरेक्टर, ही व्यक्तिरेखा काय आहे नेमकी? व्यक्तिरेखा अशी आहे की एक धनगरपाडा आहे आणि धनगरपाड्यावरचं तो एक तुम्ही ट्रेलर बघितलं असेल की एक शर्मा नावाचा व्यक्ती तो घेणार आहे, दत्तक घेणार आहे. तर त्याचे दत्तक घेण्यामागचे मनसुबे खूप वेगवेगळे असतात. पण ह्याच्यातला जो नायक आहे तो तिथला स्थानिक धनगर आहे आणि मी स्वतः जातीन धनगर असल्यामुळे ते मला अगदी जास्त अभिमानास्पद सांगावं असं वाटतं. जवळचं कॅरेक्टर असेल ते. आता तर ते करत असताना तो त्याला काय पाहिजे असतं की तुमचं जे रूढी परंपरा ज्या तुमच्या आहेत त्या तुम्ही टिकवून विकास साधता आला पाहिजे, हे असं कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहे. आणि ते करताना पण ॲक्च्युली गावागावामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये हे असंच आहे. हे मागे होतं, आत्ता आहे, यापुढेही असंच राहील. म्हणजे हे किती तुम्ही त्याची वेगवेगळे टप्पे असू शकतात, पण तुम्हाला ज्या तुमच्या रूढी परंपरा आहेत ह्या तुम्हाला जपलंच पाहिजे. ह्यातून आम्ही प्रेक्षकांना सांगतो की तुम्ही त्या जपा आणि ते जपायलाच पाहिजेत. उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी खूप साऱ्या देवराई वगैरे आहेत, देवराई जपतात लोक आणि ते जपायलाच पाहिजेत, कारण त्यात
त्या ज्या देवराईत तुमची सगळी जैवविविधता असते ती सगळी त्याच्यामध्ये असतात. आता मध्येच आम्ही सयाजी शिंदे सरांना भेटलो होतो. हो हो येस. तर त्यांच्यासोबत आम्ही आता एक इव्हेंट केला. तर त्यांचंही या बाबतीत एवढं चांगलं पॉझिटिव्ह हे आहे की त्यांनी सह्याद्री देवराई नावाची संस्था आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत हो ते बऱ्याच अशा ठिकाणी कार्यक्रम राबवत असतात. आणि त्यांचंही म्हणणं आहे की देवराई किंवा तिथलं जो साधन संपत्ती आहे ती जपली पाहिजे. नैसर्गिक तुमचा जो ठेवा आहे तो तुम्हाला जपला पाहिजे तुमच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी. बरोबर. हे यातून आम्ही अधोरेखित केलेलं आहे. पण या व्यक्तिरेखेसाठी पडद्यामागे काही वेगळी तयारी होती का? पडद्यामागे तर खूपच होते. म्हणजे आमचा तो एवढा प्रवास खडतर होता की तुम्ही जसं मागाशी विचारलं की ही सगळ्यांना कुठून आणलं, कुठे तुम्हाला, हे मला काही काही प्रसंग असे आठवतात ज्यावेळेला शूटिंग सुरू होतं. समजा एखादं घर रंगवायचं असेल तर सगळी आमची पोरच सगळी रंगारंग करायची. मग हां इथपर्यंत असेच, म्हणजे असं कुठला बाहेरचा व्यक्ती नव्हता की ठीक आहे एखाद्या एजन्सीला दिले तुम्ही असा सेट तयार करून द्या. सगळा सेट आम्हीच तयार करायचो. नंतर थोड्या वेळाने ब्रेक घेऊन आम्हीच सुरू करायचो कपडे बिडे घालून. क्या बात आहे. म्हणजे असा तो प्रवास आहे, खूप खडतर प्रवास आहे. म्हणजे असं म्हणायला गेलं की तो दिसताना खूप दिसतं इझीत, पण त्याच्या मागे खूप कष्ट आहेत. प्रत्येकच जण इथे इन्स्पिरेशन आहे असं मला वाटतं. प्रत्येकाला विचारावं लागतंय की कुठून येते ही जिद्द, काहीतरी चांगलं प्रेझेंट करायचं, आपल्याकडनं काहीतरी छान घडलं पाहिजे. उल्लेख करावा लागेल की मुलंच नाही तर त्या बॅचच्या मुली होत्या त्या पण इन्व्हॉल्व होत्या या सगळ्यामध्ये. त्यांनी पण कॅरेक्टर केलेलं अगदी. आणि घरामध्ये सुद्धा एक कॅरेक्टर गेलेला आहे. पल्लवी ताई सुद्धा आहेत या चित्रपटामध्ये. ॲक्च्युली मी पहिल्यांदा नव्हते या पिक्चरमध्ये. ओके. मला रोल दिला नव्हता डिरेक्टर साहेबांनी. आपल्याला चेहरे पाहिजे होते म्हणून आम्ही सगळ्यांनी दाढा वाढवल्या. गोरी असल्यामुळं त्यांना वाटत होतं की मी नाही शोभणार धनगर म्हणून, तर मला नव्हती कॅरेक्टर. बरोबर आहे बरोबर आहे. त्यामुळे मग जेव्हा आम्ही चित्रपटाची हिरोईन प्रणवी पाटील तिला जेव्हा फायनल केलं तेव्हा मग ठीक आहे की हिची आई म्हणून तू शोभू शकशील, ठीक आहे, हरकत नाही असं म्हणून मग मी त्या चित्रपटामध्ये म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून इन झाले. बाकीच्या गोष्टींसाठी मी होतेच, पण ॲज अ ॲक्टर म्हणून जेव्हा हिरोईन ठरली तेव्हा तिची आई म्हणून मी इन झाले. अगदी. पण संजय सर, जसं तर राज सर म्हणाले की अजिबात सोपा प्रवास नव्हता. म्हणजे अख्खा क्रू मदत करतोय, ह्याच्यापेक्षा भारी गोष्ट काहीच नाही. तिकडे ना अर्ध एक मॉरल सपोर्ट मिळतो आपल्याला की हे बनेल आणि चांगलं बनेल. मला सांगा, पण या संपूर्ण प्रोसेस दरम्यान एक असतं ना की पहिला आपला चित्रपट असेल किंवा खूप वर्षांनंतर आपण पुन्हा कलाक्षेत्राकडे येतोय, चॅलेंजिंग गोष्टी तर बऱ्याच असणार. वहिवाटबद्दल मला तुम्ही सांगा, एक गोष्ट जी खूप चॅलेंजिंग वाटली या प्रवासादरम्यान डिरेक्शनच्या पलीकडे, ते काय होतं? दिग्दर्शनाचा मला अनुभव होता, कारण मी असिस्टंट म्हणून जवळजवळ 12 फिल्म केल्या होत्या. यशवंत भालकर सर त्यांच्याकडे मी सुरुवात केली असिस्टंट म्हणून. त्यानंतर सचिनच्याकडं पण 7 फिल्म केली होती. त्यामुळे मी 12 फिल्मचा अनुभव होता. चंद्रवर्धन म्हणून गुजरातचे डायरेक्टर होते, त्याच्या 2 फिल्म केल्या होत्या. त्यामुळं मला अनुभव होता ह्यातला. फक्त इंडिपेंडंट जबाबदारी सगळी घेऊन मी आता पहिल्यांदा आपलाच पहिला आहे, आपला बेबी आहे. कारण ह्यापूर्वी मी माझी 4थी फिल्म आहे. मी 2 व्यावसायिक फिल्म केल्या, पण त्याचे प्रोड्युसर वेगळे होते आणि ते मागणी तसा पुरवठा असा पद्धतीनं तर केला होता. पण आता मनसोक्त काम करता येईल किंवा सरांच्या प्रेमापोटी केलं होतं ना, तर त्याचं प्रॉपर रिझल्ट देण्याच्या दृष्टीने हा माझा पहिला, मी माझा चित्रपट म्हणू शकतो असा हा पहिला चित्रपट. पण चॅलेंजिंग काय होतं या दरम्यान? चॅलेंज हेच होतं की ही मुलं आता ज्या इतक्या वर्षांनी भेटतात, तर प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे आता उदाहरण यांचं घेतलं की ह्याला वचन दिलं असं व्हायला नको. तर मला वाटतं सगळ्यांच्या ना टीममध्ये ह्यांचा फिटनेस इतका होतं की नाही तर बाकीचे पोट सुटलेत किंवा टक्कल पडले असं सगळे होते. त्यामुळं कॅरेक्टर हे करताना बाबा हा जवळ जायला आमचं असं कुठं होऊ नये, त्याच्या पर्सनॅलिटीप्रमाणे आपण ते हे दिलं. आणखीन ते दिलं इतकं एक काम झालं असं नाही, तर ते त्यांच्याकडून झालं पाहिजे ह्यासाठी माझा जरा अट्टास होता. मग जो माझा पूर्वी हक्क होता यांच्यावर, भले आज ते प्राध्यापक असतील ऑफिसर असतील तरी मी त्या हक्कानेच बोलायचो. आणि मग तेही बिचारे सगळं सहन करायचे जुने सर म्हणून. तर मला हे जास्त गंमत वाटत होती की अरे मला आधी वाटायचं कसं बोलायचं, पण नाही, काम चांगलं झालं, ज्यासाठी एकत्र आलं ते चांगलं झालं पाहिजे हा माझा अट्टास असल्यामुळं मला हे दुधारी तलवार होती की त्यांचा अपमान करायचा नव्हता, पण त्यांच्याकडून कामही प्रॉपर झालं पाहिजे ही अपेक्षा होती. त्यामुळं हे कसरत जरासं अवघड जात होतं, कारण ते आधी कोण नव्हते ना, आधी विद्यार्थी होते ते फक्त. त्यामुळे कसंही बोलत होतो तर
आत्ता तर बोलताना मला जरा हे बडणं येत होतं, पण मजा आली. त्यांनी गोड म्हणून घेतलं, जरी काय वाईट बोललं असतं तर, आणि त्यातून हे साकारलं गेलं. येस, पण राज, या चित्रपटामध्ये काम करत असताना ते तुमचं जे प्रोफेशन आहे, तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करता, ते डोकं काढत होतं का या संपूर्ण सिनेमा होत असताना? कारण एक आहे ना की निसर्गाचं संवर्धन जे तुम्ही रिअल लाईफमध्येही करताय आणि चित्रपटातही करताय, तर अभिनयाच्या पलीकडे तो आपल्यातला ऑफिसर बाहेर येत होता का? नाही, कधी असं आलं नाही. उलटं ह्या बाबतीत मी ज्यावेळेला पूर्वी असा प्रस्ताव आला त्यावेळी माझ्या कलिग्सला पण बोललो, ऑफिसरनं पण बोललो, विशेषतः घरी बोललो माझ्या मिसेसला शर्मिलाला. तर ती पण बोलली की अरे चांगली गोष्ट आहे, तू कर, आणि तुझ्या क्षेत्राशी निगडीत आहे तर तू करायलाच पाहिजे. आणि सर जसे म्हटले ना तसं मूळ धनगर बेस पिक्चर आहे आणि पर्यावरण दोन्ही गोष्टीशी मी जुळलेलो आहे. तर ते म्हटलं जर मला योग जर आला तर तो मी सोडायला नाही पाहिजे. राईट. म्हणून मी तो अगदी मनापासून स्वीकारला. मग हे करत असताना मात्र माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या होत्या की मी डिपार्टमेंटात काम करत असताना मग मला त्याला रजा घेऊन यावं लागलं. विशेषतः माझ्या बायकोनी पण मला त्यावेळेला फ्री केली ती, कारण ती पण वर्किंग असल्यामुळे थोडंसं, आणि मुंबईचं तुम्हाला माहिती आहे की दोघे वर्किंग असले तर काय परिस्थिती असते. घड्याळाच्या काट्यावर 48 तास दिवसाचे करावे असं वाटतं कधी कधी. मग अक्षरशः आम्ही त्यावेळेला ती वर्किंग असल्यामुळे मग मुलांना काही दिवस ठेवलं तिच्या आईकडे वगैरे, असे बरेच किस्से होत राहिले. मग तो जसं तुम्ही मगाशी म्हटलं चॅलेंजिंग, तर हे पण चॅलेंजिंग आहे फॅमिलीमध्ये पण, डिपार्टमेंटमध्ये पण, बरोबर. आणि इकडे येऊन आपल्याला हे प्रेझेंट करायचं आहे. पण हे नसताना सरांनी आमच्याकडनं हे करून घेतलं. हे म्हणजे मला आठवतं आम्ही त्या ज्यावेळेला एक केले होते त्यावेळेला नेक्स्ट डेला शो होता आणि तो म्हणजे स्पर्धाच होती, अंतिम ह्याला आम्ही गेलो होतो. आणि म्हणजे आदल्या दिवशी आम्ही रिहर्सल करायची ठरलं आणि त्यावेळेला ते माझ्याकडनं होतच नव्हतं. एक सीन होता त्याच्यामधलं की तो माझ्याकडनं किती काय केलं तरी घडतच नव्हता. काय सरांनी म्हटलं पॅकअप चला, आणि एवढे सर ओरडले त्यावेळेला की आतापर्यंत माझ्या लाईफमध्ये कोण ओरडलं नव्हतं मला. म्हणजे माझ्या घरची पण नव्हती ओरडली. आणि इतकं त्यावेळेला हर्ट झालं होतं की अक्षरशः मी विंगीत जाऊन खूप रडलो त्यावेळेला. पण नंतर थोडा विचार केला आणि मग त्यानंतर सरांनी घेतलंच नाही, रिहर्सलच नाही घेतली. ज्यावेळेला परफॉर्म करायची वेळ आली त्यावेळेला गेलं, त्यावेळेला एवढा खणखणीत वाजला शो की ज्यावेळेला वाटलं. आता सर तुम्ही आठवण करून दिली की नाही तुम्हाला त्यांना वहिवाटच्या वेळी ओरडले त्याची? त्या स्पर्धेत त्याला बेस्ट ॲक्टरचं प्राईज होतं 3 जिल्ह्यात, सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये. म्हणजे त्यांनी इतकं ते मन लावून केलं ना काम त्याच्या सगळ्या. पण आता वहिवाटमध्ये ओरडलात की नाही तुम्ही परत ते का चांगलं केलं काम? फार ओरडायला लागलं नाही, कारण एकतर तो सिन्सिअर आहेच मुळापासून, आणि दुसरी गोष्ट अशी की एक धागा सुटला म्हणजे तो असा की त्याचा कामाचा आणि ह्या रोलचा कसा संबंधाला सांगतो की काही गोष्टी ना त्या भिनल्या जाते अंगात कामाच्या दृष्टीने. तर बऱ्याच वेळा काही समजा आपोआप येत होतं, कदाचित त्यांनी विचार केला नसेल, पण ती बांधिलकी, निसर्गाबद्दलचं प्रेम. म्हणजे ॲक्च्युली हा नायक जो माझा पिक्चरचा जरी असला तरी पहिला तो नायिकेपेक्षा निसर्गावर प्रेम करणार आहे, आणि ते आपोआप त्याचा भिनलं, कामाचा भाग असल्यामुळं भिनला असेल तर ते यायचं आपोआप त्याकडून, अपेक्षेपेक्षा जास्त यायचं. ते आवडलं मला, पण नायिकेपेक्षा निसर्गावर प्रेम करणारा जास्त येतो. मुख्य म्हणजे फिल्म मध्ये पण असा प्रसंग आहे की त्यावेळी ज्यावेळी निवड करण्याचा प्रसंग येतो. नाही, तुम्हाला बोला अधिकार, ह्या पटकथाकार आहेत बरं ह्या चित्रपटात, त्यामुळं कारण आमची सरांची स्क्रिप्ट बरीच मोठी होती ना, मग थोडा मी बरोबर चेंजेस काही गोष्टी आमच्यासाठी पाहिजे होत्या, म्हणून आपण पुन्हा पटकथा लिहिली. तर त्यांनी लिहिली घेतला. विनोदाचा भाग सांगतो. त्यातला विनोदाचा भाग असा, एक सीन असा होता की एक कॅरेक्टर आहे तर ते तिला जवळ घ्यायचं होतं, पण ते माझ्याकडनं किती काय केलं होईना. अक्षरशः कॅमेरामन आला बाहेर आणि त्यांनी सांगितलं अरे तुम्ही व्यवस्थित तिचा व्यवस्थित पकडा. माहिती ना नंतर शर्मिला पकडणार पिक्चर. नाही मला माझ्याकडनं ते होतच नव्हतं किती केलं. तर हा एक खूप मजेशीर माझ्या लाईफ मधला भाग होता की मला ते तेवढं धाडसच होईना. म्हणजे सर म्हटले अरे काय करता तुम्ही.
वाव. आणि त्याच्या पुढचा गमतीचा प्रसंग मी सांगते, थोडा वैयक्तिक आहे, पण चित्रपटामध्ये जेव्हा नायिका आणि यांचं लग्न दाखवलं आहे सरांचं, आणि थोडं ट्रेलरचा भाग म्हणजे काम सुरू असताना वहिनी आणि मुलं आलेली बघायला, तेव्हा याच्या मुलाची रिॲक्शन अतिशय खूप म्हणजे छान होती. इतका चिडलेला तो बाबांवरती की बाबा तू दुसरं लग्न केलंस, येऊ नकोस घरी आता अजिबात, म्हणजे इतकं ते खरं वाटलेलं त्यांना. आणि लग्नाचा प्रसंग आहे ना चित्रपटात, खूप छान पद्धतीनं तो रंगवला. आणि म्हणजे त्या मुलाची ती रिॲक्शन म्हणजे आम्हाला अगदी पोचपावती होती असं म्हणायला हरकत नाही. तू दुसरं लग्न केलंस, दुसरं लग्न डायरेक्ट. वा. पण जेव्हा चित्रपट बनतो तेव्हा अनेक चांगले सीन आपल्या वाटायला येतात, अनेक इमोशनल मुवमेंट सुद्धा असतात की ज्या आपण कलाकार म्हणून तर त्या आपल्याला आवडतात, पण त्या पलीकडे माणूस म्हणून सुद्धा त्या एक टच करतात आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी तर काम केलं आहे पडद्यामागे सुद्धा या चित्रपटासाठी. वहिवाटमधली अशी एक तुमची पर्सनल फेवरेट मुवमेंट मला ऐकायला आवडेल की जी खूपच आवडते, जिच्यावर प्रेम आहे, एक विशेष त्या सीनवर प्रेम आहे आपलं, तर ते कोणते सीन आहे? सर ऑब्व्हियसली इट्स युअर बेबी, अख्खा चित्रपटच तुमचा आवडीचा आहे, पण त्यातनं एक मुमेंट जी खूपच भावली तुम्हाला, ती काय आहे? एक पावसातला एक प्रसंग आहे ज्यामध्ये राज सर होते, आणि गाण्याच्या वेळी पण आमची हिरोईन जी होती ना, ती बिचारी नवीन मुलगी होती, काय माझी विद्यार्थी नव्हती, माझ्या मित्राच्या मित्रांची मुलगी होती. मग तिला 120 ताप होता, तरी तिनं पावसातलं गाणं किंवा पाण्यात शूटिंग केलं. खरं तर ती नखरे करू शकली असती, मी येणार नाही, पण हे चेष्टा नाही, म्हणजे कलाकार म्हणून ती खरंच ती पोच पावते. आणि राजसरांच्या बाबतीत पावसाचा सीन आहे, त्यामध्ये असं ना, आता दुसरा कदाचित हिरो असता तर नाही भिजणार किंवा नाही असं हिरो राहतं, काही नाही, सर सांगतात ना भिजा. हां, म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक ते स्वीकारलं, असं नाही की बाबा करायला पाहिजे म्हणून केलं नाही. तर ही खरंच महत्त्वाची गोष्ट होती. म्हणजे कदाचित ते व्यवसायानं नट नसतील, पण व्यावसायिक नटांनी जे स्वीकारायला हवं ते त्यांनी हौशी असलं तर त्यांनी स्वीकारलेलं आहे. अगदी प्रेम आहे आपल्या प्रोजेक्टकडे आपलं असलेलं. येस. राज, आवडती मुवमेंट सांगा वहिवाटची. आवडती मुवमेंट आणि तसं दर्दनाक पण आहेत. म्हणजे ज्यावेळेला गाण्याचं शूटिंग होतं आमचं, तर ते ऑक्टोबर हिटमध्ये होतं, आणि ऑक्टोबर हिट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आणि त्यातला एक सीन असा आहे की कपडे काढलेले आहेत, म्हणजे फक्त धोतरवर ते शूट करायचं होतं. तर ती मी पूर्ण माझी बॉडी पूर्ण ओपन होती, आणि शूटिंग होईपर्यंत काय वाटलं नाही, मग चांगलं झालं, शूटिंग वगैरे झालं. पण दुसऱ्या दिवशी मला ते असं स्किन बर्न झाले होते सगळे. तो एक सीन अजूनही आठवतो. आणि दुसरा सीन नायिकेला जो बासरी तिची चोरलेली असे म्हणून तो आणायला गेलेला असतो, तो एक सीन यादगार आहे माझ्यासाठी. तो करायसाठी मला खूप हे करावं लागलं. तिला ॲक्च्युली ते नायिकेला उचलायचं असतं पाण्यातून, पण तो सीन असा होता ना की मी उचलायचं आणि सगळी एक टीम इकडून होती, एक टीम इकडून नदीच्या बाजूला, आणि सगळी मला बघत होते, आणि तो मला करायचा होता. त्यावेळेस ते करताना जे मानसिक दडपण होतं ना, मी समजूच शकते. तर तो माझ्यासाठी खूप म्हणजे मोमेंट, यादगार मोमेंट आहे. आणि तशी अगदी सेंटी मोमेंट सांगायची झाली तेही सांगून टाकतो. म्हणजे ज्यावेळेला शूटिंग सुरुवात केली, जसं मॅडम मगाशी म्हटलं की सरांना स्ट्रोक आल्यानंतर, तर त्यावेळेला एक ह्याच्यामध्ये घरामध्ये शूटिंग सुरू होतं. त्यावेळेला आम्ही रात्री 1-2 वाजेपर्यंत चालू राहायचं शूटिंग. त्यावेळेला सरांची कंडिशन अशी नव्हती की ते अक्षरशः गोळ्या खाऊन ते सगळं चाललं होतं. त्यावेळेला सरांची इकडे कुठून ताकद यायची काय माहीत नाही. एक आजारी माणूस जो हॉस्पिटलमधून आला आहे, आणि तो 8 दिवसांनी डायरेक्ट सेटवर आहे. मग ह्या गोष्टीचं म्हणजे ती गोष्ट अशी होती ना आमच्यासाठी, एनर्जिक होती ना, की हॉस्पिटलमधून येऊन माणूस उभा राहू शकतो, तर आम्ही काही करू शकतो. खरंय. कोण सगळ्याच कॅमेरामॅन असेल, लाईट्सचे लोक असेल, सगळ्यांनीच इतकं मन लावून ते केलं ना की मी आजारी हे आता उल्लेख केला म्हणून सांगतो, मला असं वाटलंच नाही. मी नॉर्मल काम करतो अगदी. त्यामुळं परक्या ठिकाणी शूटिंग करतो असं काही नाही, सगळं आपलाच परिवार, आणि इतकं मन लावून सगळं करायचे की बस
असं काय मला वाटलं नाही आपण आजार आहे, कारण ती उमेद तुम्ही म्हटला ना ताकद कुठून त्यातूनच येत गेली. बरोबर की आपल्यासाठी सगळेजण अख्खा क्रू उभा आहे इकडे. पल्लवी त्यामुळे ताई. हे टीमवर्क. येस. मी असं म्हणेन की आता हा विषय झाला त्यावरून सांगते फक्त की या विद्यार्थ्यांची आपल्या सरांवरती एवढी श्रद्धा आहे आणि इतका विश्वास आहे, आणि म्हणजे सर सांगतील ती पूर्व दिशा, इतका त्यांचा विश्वास होता. त्यामुळं सरांनी सांगितलं की ओके चला, त्यामुळं एकतर काम करण्याची म्हणजे त्यांना उर्मी येत असेल आणि ती जबाबदारी पण होती एक. या सगळ्या प्रवासामध्ये एक मोमेंट मला आठवती फक्त की म्हणजे जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. सगळेजण म्हणतात म्हणजे आजारी होते वगैरे झालं, तिथून बाहेर पडल्यानंतर आमचं काम घरी तर सुरूच होतं, पण जेव्हा सेटवरती प्रत्यक्षात आलो आणि काम सुरू झालं तेव्हा एक छोटीशी भूमिका ते स्वतः पण करतायत या चित्रपटामध्ये. तर देव्या मुंबईहून येतो तेव्हा म्हणजे ॲक्च्युली त्यांची व्यक्तिरेखा थोडी वेगळी आहे. तर ती काय व्यक्तिरेखा ही तुम्ही म्हणजे पडद्यावरतीच बघा, पण ते फक्त देव्या येतो हे तोंडानं न सांगता फक्त ॲक्शनद्वारे सांगतायत. आणि तेव्हा ते असे पळत आलेले आणि खूप छान, म्हणजे मलाच ते इतकं आवडलेलं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा एक व्यक्ती डिरेक्टर आणि ॲक्टर असते तेव्हा काही वेळा डिरेक्टर ॲक्टरवरती भारी ठरतो. म्हणजे मी त्यांच्याकडे नेहमी ही तक्रार करते की तुम्ही तुमच्यातल्या ॲक्टरवरती ॲज अ डिरेक्टर कायमच अन्याय करता, कारण कधीच स्वतःकडे लक्ष दिलं जात नाही ॲज अ ॲक्टर म्हणून. पण तेव्हा ती एक छोटीशी मुवमेंट होती की येस, त्या सगळ्यावरती ज्या परिस्थितीतून आपण आलो त्या सगळ्यावरती मात करून त्यांचं ते पळत येणं, ती इतकी रिअल ॲक्टिंग होती की ती मुवमेंट माझ्या नेहमीच लक्षात राहील. क्या बात. आणि या सगळ्या मेहनतीनंतर स्ट्रगलनंतर चित्रपट तयार झाला आहे. 7 फेब्रुवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणजे अगदी पहिल्याच आठवड्यात फेब्रुवारीच्या. काय सगळ्या प्रेक्षकांना अपील कराल थिएटरपर्यंत यायचं आणि वहिवाट बघायचं? आता हा चित्रपटाचा मेन हिरो आहे तो निसर्ग आहे, त्यामुळं बदल हा निसर्गाचा नियम आहे. हो. पण आपण भौतिक वादाच्या भवरात अडकलोय, प्रगतीच्या नावाखाली ओरबाडणं सुरू आहे धरतीला. बरोबर. तर ते बरोबर की चूक हे न ठरवता मग अशा परिस्थितीत काय केलं गेलं पाहिजे, तर ह्या चित्रपटात ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मे बी मी अधिक बोलण्यापेक्षा चित्रपटातून लोकांना तर समजेल किंवा सांगेन असा माझा प्रयत्न आहे. सो प्रत्येकाने आवर्जून पाहावा ही विनंती. राज सर. आम्ही हा सुरुवातीला जो पिक्चरचा स्टार्टच आहे तो बीपासून झालेला आहे. म्हणजे नायक बिया घेऊन शाळेतल्या मुलांना देतो, इथूनच पिक्चरची आणि जीवनाची सुरुवात आहे. आणि आम्ही सांगण्याचा पण तोच प्रयत्न केला की जसं नायक बिया घेऊन त्या मुलांना देतो रोपण करण्यासाठी, तसंच मूवीमधलं पण थॉट आहे तो प्रत्येकाने आवर्जून आपल्या ह्या सभोवताली ह्या गोष्टी प्रत्येक वेळेनुसार कुठे ना कुठे घडत असतात. ह्या प्रत्येकाने आम्ही एक चांगला प्रयत्न केला आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा, ही एक प्रत्येकाची आमच्या टीमची भावना आहे किंवा इच्छा आहे. तर ती प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन 7 तारखेला पाहावी आणि आम्ही केलेल्या कामाची पोचपावती द्यावी हीच प्रेक्षकांना विनंती आहे. क्या बात. पल्लवी ताई. इतकंच म्हणेन की जे पडद्यावरती दिसत आहेत तेवढेच कलाकार नसतात, तर त्यांच्या पडद्याच्या पाठीमागं काम करणारी खूप मोठी टीम आहे. आणि आम्ही सगळ्यांनी खरंच खूप कष्ट घेतलेत आणि इतकंच म्हणेन की प्रामाणिकपणे आम्ही हे प्रयत्न केलेले आहेत. तर आता गरज आहे ती फक्त प्रेक्षकांच्या प्रतिसादाची. त्यामुळं 7 फेब्रुवारीला आमचा वहिवाट हा चित्रपट प्रदर्शित होतोय, तर सर्व प्रेक्षकांनी जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा आवर्जून पाहावा एवढीच मी विनंती करते. आणि हे प्रामाणिक प्रयत्न खरंच पोहोचू देत प्रेक्षकांपर्यंत. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या. खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला 7 फेब्रुवारीसाठी. आणि सुरुवात तर अगदीच छोट्या प्रोजेक्टपासून झाली होती आणि त्याचं तुम्ही इतकं छान तयार केलं आहे. असेच मस्त सिनेमे सर करत राहा, साथ मिळेल तुम्हाला सगळ्यांची. ऑल द बेस्ट पुन्हा एकदा. थँक्यू. थँक्यू.